आज आपण पाहणार आहोत हायड्रोकार्बन आणि क्रियात्मक गट. हायड्रोकार्बन म्हणजे असं संयुग ज्यामध्ये घटक मूलद्रव्य म्हणून केवळ हायड्रोजन आणि कार्बन असतो. असाच एक कार्बन असलेला हायड्रोकार्बन म्हणजे मिथेन. याने आपले चारही इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या हायड्रोजन बरोबर भागीदारी ठेवून बंध निर्माण केला आहे. असाच 2 कार्बन असलेला हायड्रोकार्बन म्हणजेच इथेन, 3 कार्बन असणारा हायड्रोकार्बन म्हणजेच प्रोपेन. असाच आपण 4 कार्बन असलेला, 5 कार्बन असलेला, 6 कार्बन असलेला हायड्रोकार्बनची नावं लिहू शकतो. तर 4 कार्बनवाला ब्युटेन, तसेच 5 कार्बनवाला पेंटेन असं लिहू शकतो. आणि इतर कक्षा ह्या हायड्रोजननी भरू शकतो. असे कितीही कार्बन घेऊन त्याचं रचनासूत्र लिहू शकतो. मग आता पाहूया आपण क्रियात्मक गट. हायड्रोकार्बन मधील हायड्रोजन शिवाय आलेला विषम अणू किंवा अणूचा गट म्हणजे क्रियात्मक गट होय. या क्रियात्मक गटामुळे हायड्रोकार्बनचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म बदलतात. असेच काही हायड्रोकार्बन पुढे दिले आहेत. ते म्हणजे अल्डिहाइड, जो CHO ने दर्शवला जातो, ज्याचे संक्षिप्त रूप हे AL असते. कीटोन C दुहेरी बंध O, ज्याचे संक्षिप्त रूप हे ONE असते. आम्ल म्हणजेच ऍसिड, जो COOH ने दर्शवला जातो आणि त्याचे संक्षिप्त रूप हे OIC ऍसिड असते. असाच अमीन, ज्याला NH2 ने दर्शवतात आणि संक्षिप्त रूप हे अमाइन असे लिहितात. तसेच क्लोरीन म्हणजेच Cl, याचे संक्षिप्त रूप हे क्लोरो लिहितात. तसेच ब्रोमीन चे संक्षिप्त रूप ब्रोमो आणि आयोडीन चे संक्षिप्त रूप हे आयोडो असे लिहितात. आणि क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन